विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 11वी प्रवेशाचा मेसेज विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे। अर्ज न केलेल्यांना करता येणार अर्ज, पसंतीक्रमही बदलता येणार आहे। बघा, 11वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत जी आहे ती गुरुवारी दुपारी संपलेली आहे। राज्यातील 12,15,190 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले असून त्यातील 12,05,162 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 भरून अर्ज लॉक केलेले आहेत। तर 11,29,924 विद्यार्थ्यांनीच अर्जाचा भाग 2 भरून ते लॉक केलेले आहेत। 75,238 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या पसंतीक्रमाचा भाग 2 भरलाच नाही, त्यामुळे तो भाग भरून पूर्ण करण्यासाठी एक संधी दिली जाणार आहे। आज म्हणजे 6 जून दुपारी 12:15 ते 7 जून दुपारी 12:30 पर्यंत ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येणार आहे। प्रवेशासाठी भरलेल्या अर्जाचा भाग 2 विद्यार्थ्यांना बदलता येणार असल्याने त्यांनी सुरुवातीला जरी तो भाग भरलेला नसला तरी त्यांना पुन्हा तो बदलता येणार आहे। शून्य फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना पुढील फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलता येणार आहे। दरम्यान प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे एकत्रीकरण करून 8 जून रोजी शालेय शिक्षण विभागाकडून शून्य फेरी म्हणजेच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। ज्या वेबसाईटवरून आपण अर्ज केला असेल तेथेच ती गुणवत्ता यादी आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर 9 ते 11 जून या 3 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह त्या कॉलेजवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेल्यावर अनुदानित आणि विना अनुदानित शैक्षणिक संस्थांनी निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे।